सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विधानपरिषदेची उमेदवारी संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडेंना देण्यात आल्यानं पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा आरोप केला आहे। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी 50 ते 60 कोटी रुपयांची डील झाली असा आरोप रोहित पवारांनी केल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ते पुण्यात माध्यमांशी केला आहे। रोहित पवार म्हणाले, पुण्यातल्या उमेदवारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली असे आम्ही ऐकलं आहे। पुण्यात पैशाचा व्यवहार झाला आहे। अनेक ठिकाणी पैशाचे व्यवहार करण्यात आले आहेत। पुण्यात देखील आर्थिक व्यवहार झाला। लोकांकडून ऐकलं 50 ते 60 कोटी रुपये पुण्याच्या जागेसाठी देण्यात आले। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी 50 ते 60 कोटी रुपयांची डील झाली। आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की या जागेसाठी मोठी आर्थिक डील झाली आहे। पुण्यातल्या उमेदवारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली असे आम्ही ऐकलं आहे। अनेक उमेदवार घाबरत आहेत म्हणून माघार घेत आहेत। उमेदवार आपण सगळीकडे उभे केले आहेत, मात्र भाजप आणि महायुतीकडून पैशाचा मारा केला जात आहे। सोलापूरमध्ये देखील उमेदवाराला पैसे दिले गेले। सरकार घोडा बाजार करत आहे। गलिच्छ पातळीवर राजकारण करत आहेत। भाजप आणि मित्र पक्षांकडून करोड रुपये दिले जात आहे। आम्हाला कळत आहे की राज्यात महायुतीने असे काही उमेदवार दिले आहेत, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत। अनेक बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली गेली आहे। पुणे जागेची चर्चा जास्त होत आहे। या ठिकाणी 60 ते 70 कोटी रुपये घेऊन उमेदवारी दिली अशी चर्चा आहे। व्यावहारिक व्यक्तीला उमेदवारी दिली गेली। या माणसाने अजित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन बोललं होता। हे सगळे भयानक आहे। आमचे प्रामाणिक कार्यकर्ते लढायला इच्छुक आहेत।